दुसरा डबा पकडण्यासाठी. तर ही आमची मंडळी सांगेल तुम्हाला की जे मित्रमैत्रिणी भेटले तीच सांगतील तुम्हाला की आम्हाला कुठे जायचं आहे ते. तर मंडळी हे बाहेरून सुंदर असा दृश्य दिसत आहे मंदिराचं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मला एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि आम्ही सगळे मित्र जात आहोत आता खारघरला. तर मैत्रिणींनी अचानक आठवणीने फोन केला आणि सांगितलं की त्यांचं प्लॅनिंग आहे खारघरला जाण्याचं. पण मी म्हटलं ठीक आहे वेल, तर निघतो. तर आता मी निघालो आहे. उशिरा झाला माझ्या मुला, आता त्यांना उशीर होणार आहे. पण ठीक आहे, मंडळींनी संध्याकाळीच जाण्याचं सर्व ठरवलं आहे. आमचा मार्केट आहे आणि आज मंडळी रविवार आहे, त्यामुळे ठीक आहे. म्हणजे आत्ता तरी 6 वाजायला आले आहेत आणि कदाचित 7 वाजेपर्यंत पोचलो आम्ही, तर होईल पाहून. पण चला, आजचं प्रोग्रामचं प्लॅनिंग तर त्याने केलं आहे. पण ठीक आहे, मी निघतो आता. आमचं निघालो घाईघाईनीच. तर कोपरी गाव. तर मंडळी आता इथून रिक्षाने जाऊन पुढे जाऊन सांतपाडा स्टेशनशी खारघरला जायला लागेल. तर काही मंडळी पोचली असणार तिकडे, पण काही मित्र अजून पाठी आहेत अशी ती मैत्रीण सांगत होती. तर ठीक आहे, पटकन निघालो तर पोचू शकतो. तर मंडळी कशी आहात सर्व? ठीक आहात ना? हे जीवन सुंदर आहे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की अभिप्राय कळवा मंडळी. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील आणि जुन्या चालीरीती परंपरा दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो नेहमी या चॅनलमधून. तर चला मंडळी, इकडे शेअर रिक्षा असतात. शेअर रिक्षा नाही भेटली तरी पुढे उभं राहिलो तरी एखादी रिक्षा आली तरी आपल्याला घेऊन जाते ती सांतपाडा स्टेशनपर्यंत. मंडळी शेअरिंगला तर रिक्षा लागली आहे, पण त्याच्यात कोण पब्लिक दिसत नाही. या वेळेला पब्लिक असेल असं वाटत नाही. त्या पुढे जाऊन उभा राहतो. रिक्षामध्ये कोणीच नाही, रिक्षाच कमी आहे. संडे असल्यामुळे पब्लिक काही जास्त येत नाही. तर मंडळी रिक्षा मिळाली आहे मला आणि रिक्षाने आता सांतपाडा स्टेशनला जातो. आमचं APMC मार्केट. गाड्या थांबल्या आहेत इकडे बाहेर, पार्किंगला गाड्या लागलेल्या असतात. मंडळी पनवेल सायन हायवे आहे आणि सांतपाडा स्टेशन लागूनच आहे हायवेला. तर मंडळी सांतपाडा स्टेशनला पोहोचलोय. सांतपाडा स्टेशनला पोहोचलोय मी आता. तर मंडळी ट्रेन आली आहे.
ट्रेन आली आणि त्यांनी सांगितलं ते पुढून दुसऱ्या डब्यात आहेत. जे मित्र आहेत ते पुढून दुसऱ्या डब्यात आहेत. तर आता मी धावत निघालेलो आहे दुसरा डबा पकडण्यासाठी. दुसऱ्या डब्यात तर चढलोय मी आता. आमची मंडळी कुठे दिसत नाही. तर मंडळी मित्र भेटले आहेत मला आणि मी आता इथेच उभा होतो. काय बोलता? नमस्कार. बरे ना तू? मुलं तर मंडळी आणखी एक मित्र आमचा आता नेरूळला बसला आहे, चढला ट्रेनमध्ये. रवींद्र नाव आहे त्याचं. आम्ही आता ते 5 मित्र आहोत, मैत्रिणी जवळ आहोत आणि ती दोघे तिथे पुढे गेले. राजेश येणार आहे. रवी सरळ लागतं. आमची मंडळी पुढे बसली होती पण आम्हाला काही जागा पकडलं नाही त्यांनी. पुढे उभं राहावं लागत आहे. मंडळी ट्रेनमध्ये जागा आहे. मित्रांसोबत आपण उभे राहिलो आहोत. तर आता हे शिरूर स्टेशन आहे आणि बेलापूर स्टेशन नंतर आम्ही खारघरला उतरणार आहोत. तर मंडळी आलं आहे खारघर स्टेशन. अरे पण मी पण किती गाड्या काय गाड्या आता तिथं निघाली निघाली तर मंडळी आम्ही उतरलो आता खारघर स्टेशन. खारघर स्टेशनला उतरलो तिथे जाणार आहोत. त्या मंडळी आम्ही काही सांगितलं नाही आहे. तर ही आमची मंडळी सांगेल तुम्हाला की जे मित्रमैत्रिणी भेटले तीच सांगतील तुम्हाला की आम्हाला कुठे जायचं आहे ते. सर्व मित्र येत आहेत. आम्ही आता कुठे जाणार ते सांगितलं नाही. तर आमची मंडळी सांगणार आहे की कुठं चाललो आपण. कुठे तुम्ही निघाले आहात? इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पलला जात आहोत आम्ही सर्वजण आज. तर चला आता इथून रिक्षाने जावं लागणार आहे. चल बसने जायचं, बसने पण जाऊ शकता. तर मंडळी खारघर स्टेशन आहे आणि आम्ही आता जातो शेअरिंग इकडून जात आहोत. इकडून चला जाऊ. आहे शुअर तुला माहिती आहे? हो रे शुअर. तर मंडळी इस्कॉन मंदिरला जाण्यासाठी तुम्हाला इकडून रिक्षाही आहेत, बससुद्धा जातात आणि इकडे शेअरिंग इकोसुद्धा आहेत. या तिकडे बाहेर.
तर मंडळी हे मेट्रोचं ब्रिज आहे, जी बेलापूर पेंधाराची मेट्रो आहे आणि इकडे इको लागलेले असतात. पुढे दोघांना बसावं लागेल. हा, पुढे 2 सीट ते मोठे होतात. तर मंडळी बसलो आम्ही आता मध्ये. शेअरिंग आहे इकडून. आपले सगळे आलेत ना? आम्ही सर्व आता हे 5 जण आहोत आणि आमच्या 2 मैत्रिणी आहेत त्या पुढे गेल्या आहेत. तर मंडळी हे आहे खारघर, स्वच्छ सुंदर शहर. आता नवी मुंबईमध्ये नाही, आता हे पनवेल महानगरपालिकेत येते हे शहर खारघर. पूर्वी नवी मुंबईचा भाग होते. स्टेशनला लागून सांग ये ना सगळं फोन कर. नाही सगळं मला एवढं नाही. काय काय ठीक आहे तुझं. आंबे भेट पुढे अशी म्हणून क्रॉसिंग नाही आहे. अच्छा, हे क्रॉसिंग आहे, तिथे पुढे गेट आहे. तुम्ही असं जर पलटी माराल तर मग पुढे तिथे जागा आहे सोडायला. सोडू तिकडे. तर मंडळी इको होती, सोडलं आम्हाला इथे. आम्हाला सोडलं आता इथे त्या इकोवाल्याने. इथे जायचं नाही आम्हाला, तिथे क्रॉस करावं ते म्हटलं. जवळच होता, म्हणजे एवढं काही जास्त अंतर नाही आहे. आणि इकोने 20 रुपये केले. तुम्ही काय घेऊ शकता इकडे. त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे उतरायला आणि तो म्हटलं काय गाडी आणि तिथून असं पण आपण एवढं लेट का आलो तुम्ही. वेगा ब्लॉक होता ना. गार्डन मध्ये कुठे बसेल. कॉल करायचं ना. कुठल्या गार्डनला बसल्या. तर पोचलो आम्हाला. इकोवाल्यानं थोडं पाठीच सोडलं. तर मंडळी खारघर रेल्वे स्टेशनवरून फारसं अंतर नाही. जे इकोवाले आहेत ते फक्त 20 रुपये घेतात. शेअरिंग इको आहेत आणि एक 5-10 मिनटात आपण त्या ठिकाणी पोचतो. तर येण्या जाण्यासाठी सोयीस्कर आहे. मंडळी इकडे गर्दी तर खूप दिसत आहे. मंडळी गर्दी तर आहे इकडे, भरपूर दिसत आहे. तर मंडळी हे मेन गेट आहे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी.
तर आज रविवार असल्यामुळे खूप लोक आले आहेत आणि असे या ठिकाणी गर्दी असतेच, परंतु रविवारी खूप लोक येतात. तर चला, नमस्कार नमस्कार. तर मंडळी आमच्या 2 मैत्रिणी इथे येऊन थांबल्या होत्या. आता जस्ट गेटच्या आतमध्ये घुसलोय. चला चला बरं एक ना. आता निघालाय काय करू? हे हाय करा. तर मंडळी इकडे चप्पल काढून ठेवले आहेत सगळ्यांचे असे. चप्पल काढायचे वांदेला चप्पल ठेवण्यासाठी आहे जागा. पैसे देऊ शकता हो. हां तर मंडळी इकडे आलो आहे मी आता. इस्कॉन मंदिराला खूप गर्दी आहे. आज रविवार आहे आणि गर्दी खूप आहे. तर एकच झालं आहे. तर ठीक आहे, सर्व भेटलेत आता मित्र मैत्रिणी. थोड्या वेळाने परत बोलू. बॅगमध्ये आमचे चप्पल भरले आहेत आम्ही आणि दिलेत ठेवायला. पाय सर्वांच्या अनुवानी 133 ला दिलेत असं पण लिहून ठेव. 133 नंबर आहे. सेंटर तर मंडळी, इस्कॉनचे पूर्ण नाव इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजे मराठीत याला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ असे म्हणतात. ही एक जागतिक स्तरावरील हिंदू धार्मिक संस्था आहे. मंडळी, इथे जे विष्णूचे 10 अवतार आहेत त्यांची सर्व छोटी मंदिरे आहेत आणि अशी रुक्मिणी मंदिरे, छोटी छोटीचे मंदिरे आहेत. हे आहे वाराणसी. इकडे गोल कर. यांना लोकांना तरी काढू दे. डोंगर वगैरे का भारी वाटतात.
ते पण सांगायला पाहिजे जेल पण आहे ते पण सांगायला मंडळी हवा खूप छान लागत आहे, एकदम गार हवा वाटत आहे. खूप छान एरिया आहे. तर हे सर्व आम्ही आज भेटलोय आणि गर्दी खूप आहे. तर बघ इकडं, तर हे मैत्रीण आहे आमची, शीतल नाव आहे. तर कसं वाटतंय मग आज तुला इकडे येऊन? राधे राधे. राधे राधे. तर मंडळी आजचं प्लॅनिंग हिचंच आहे, शीतलचंच आहे प्लॅनिंग सर्व आजचं. तर आज आम्हाला मित्रांना बोलवण्याचं. वाढदिवस आहे ना आमच्या रंजना माझा रवीचा, त्याची आजच सरप्राईज पार्टी. हां, तर मंडळी या 3 मित्रांनी संगणक मत करून त्यांनी सरप्राईज दिलेला आहे आम्हा मित्रमैत्रिणींना. खूप छान सुंदर असं समोरचं दृश्य. तर मंडळी आतमध्ये शूटिंग घेऊन देत नव्हतं. मी लपून छपून शूटिंग घेतली. बंधन नव्हतं, पण ते विनंती करत होते. तर मंडळी आमचा मित्र नंतर आम्हाला जॉईन झाला. जो येणार होता त्याला काही तिकडे इस्कॉन मंदिर पाहायला येता नाही आले, पण तो नंतर आम्हाला येऊन भेटला. तर मंडळी हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचा अभिप्राय कळवा आणि भेटूया पुढील भागात. तर पुढील भागात आपण तिघांचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. आणि त्याचबरोबर जी आमची मैत्रीण आहे रंजना, तिच्या घरी भोजनाचा आनंद घेणार आहोत. तर खूप एन्जॉय करणार आहोत. तर मंडळी पुढील भागात नक्की भेटूया. तर सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप आभार. तर मंडळी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.